काय सांगाल, काय ट्रेनचा प्रॉब्लेम झालाय? ट्रेनचा प्रमाण 6:30 ची गाडी गेलो असतो तर कामावर गेलो असतो. आता 6:50 ची गाडी कॅन्सल झाली, 6:44 ची गाडी कॅन्सल झाली, 7:01 ची गाडी कॅन्सल झाली. आता ह्या प्लॅटफॉर्मवर त्या प्लॅटफॉर्मवर जायचं म्हटलं म्हणजे कसं जाणार? आणि त्याच्यामध्ये काय अर्धा तास 1 मिनिट जरी कंपनीमध्ये लेट गेलं तर अर्धा तासाचा पगार कापतात. आता ते पण झालं. आता त्याच्यात काय किती पब्लिक जाणार? आताच जा जे तरुण आहेत ते कसं पण जातील. आता आमच्यासारखे मनुष्य 50 गाठलेले कसं जाऊ शकतो? आणि हा कुठे जायचं तुम्हाला? आम्हाला कांदवलीला जायचं. कांदवली, मालाड, गोरेगाव ही गाडी आम्हाला स्लो बरी पडते आणि ते आमच्या गाडी फिक्स असतो. अशातला काही भाग नाही. किती मिनिटाने लेट आहे? हा किती मिनिटाने लेट आहे? लेट म्हणजे कॅन्सलच केलं सर, आलीच नाही गाडी. 6:50 ची गाडी कॅन्सल केलं, 6:44 ची गाडी कॅन्सल केलं, 7:01 ची गाडी कॅन्सल केलं. आता कामावर जाणार का नाही? आता कामावर ते विचार करतोय की अशा ह्याच्यात ना बघा कसं जाणार. कंपनीत गेलं तर मॅनेजर म्हणतात आम्हाला काही कळत नाही, आमचं जे नियमन आहे ते आम्ही ते पगार कापणार. आता फोन केला होता, गाड्यांचा इश्यू आहे, हा या, लेट या, दुपारी या, काय जाऊ ते काय. परत मी याच्या वेळी परतीचा प्रवास असाच, गाड्या एक आधी कॅन्सल झाली तर ठीक आहे, पण चालू दिवसामध्ये जर गाड्या कॅन्सल करतात, अहो ठाण्यासारख्या पब्लिकांनी चांगलं काम करतात, मुलं ठाण्याचं पब्लिक हे कोण लक्ष द्यायला मागत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.